टाकून उकळवावी. पावभाग शिल्लक राहील इतके आटवावे, मग ते गाळून घ्यावे. हा झाला काढा. कष्ट काळ फांट औषध तेल बनवताना तेल वा तूप औषधाच्या मिश्रणाच्या पावभाग इतके असावे. काढाच तेलाचा टाकायचा असल्यास प्रथम काढा करून तो द्रव्यासह तेलात सहभागात तेलात टाकून पाणी निघून जाईपर्यंत उकळवावा व मग द्रव्य त्या तेलातून संपूर्ण काढा न घेता पावभाग आत्ताच ठेवा. हा आता ठेवलेला घन द्रव्याच्या चटणीसारखा भाग म्हणजे कल्क तेल बनवताना औषधी तेलात मिसळल्या म्हणून ते द्रव्य टाकतात, त्याला स्नेहद्रव्य म्हणतात. तेल उकळताना ते ढवळत राहावे म्हणजे औषध गुण तेलात उतरतात. औषधी चटणी तेलात उकळवताना त्या चटणीची साखर घालावी. काही सांगितले आहे. रोग्याची शक्ती वय औषध देण्याचे ऋतू पांचशक्ती व रोग्याचे स्वरूप याचा विचार करून ते पाण्याचे प्रमाण कमी अथवा जास्त करावे. शरीराचे वजन वाढवणे त्याला तरपण कमी करणे याला अतपर्ण अशी नावे आहेत. काड्याला दुसरे नाव काशया अथवा फाट अशी रात्री वनस्पती भिजत घालून सकाळी त्यास पाणी टाकून काढून घेणे. श्रुत औषध शरीरात मिसळावे म्हणून त्यासोबत सहाय्यकारी द्रव्य सांगतात, त्यास अनुरूप असे म्हणतात. सैंधव त्रिफळा यांच्या सेवनाने कांती तेजस्वी होते. तीच क्रिया जंगली पशुपक्ष्यांचं मांस सैंधव खाण्याने होते. मांसात दही दूध पिंपळी चूर्ण थोड्या प्रमाणात टाकल्याने वायू प्रकृतीच्या माणसाला वायू कोप होत नाही. मृत्युंजयाची औषधी मध तूप त्रिफळा गवती चहा अमृता ही औषधी अनेक रोगांना दूर ठेवतात. बेलाच्या तेलात त्रिफळा किंवा खापला एक फळ अर्धा फळ अथवा एक कर्ष इतका टाकून त्या तेलाचे थेंब नाकात टाकावे. नसत्या त्यांना निरोगी व दीर्घायू लाभते असे 286व्या अध्यायात सांगितले आहे. तीळ निंबिंबा पंचांग नाकुची यांचे चूर्ण खीर यांच्या काढ्याबरोबर घ्यावे. नील कुरंटेचे चूर्ण दूध मधाबरोबर घ्यावे किंवा मध तूप सुंठ याचे पल मिश्रण रोज सकाळी घ्यावे. माडुकीचे चूर्ण दुधाबरोबर घ्यावे. नुसत्या पाण्यात मध टाकून घ्यावी. मध तूप किंवा दुधाबरोबर निरगुडी घ्यावी. पळसाचे तेल 1 वर्ष 6 महिन्यापर्यंत मधाबरोबर घ्यावे. व केवळ दुधावर घ्यावे. मध तूप किंवा दुधाबरोबर निरगुंडी घ्यावी. लिंबाचा पंचअंग पाला लाकूड फळ मूळ साल यांचे चूर्ण खदिरीच्या काड्याबरोबर भुजंगाचा रस काढून टाकून 1 वर्ष घ्यावा. हृदयंकाचा बरोबर मध तूप केल्यास व दुधाच्या आहारात राहिल्यास दीर्घायू प्राप्त होते. वारिका भृगरस लोहचरण शतावरी यांचे सेवन 1 वर्ष तुपाबरोबर करावे. कार्ती चूर्ण शतावरी यांत भुजंगराज असं रस घालून त्यात मध तूप घालून द्यावे. आंबा अमृत त्रिवृत गंधक दुधकुमार रस काळे मीठ याचे सेवन करावे. लाईक करा, शेअर करा, जास्तीत लोकांना पोचवा विनंती आहे. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट्स करा. आंबा अमृता त्रिवृता गंधक धृतकुमारी रस काळे मीठ यांचे सेवन करावे. 2 गुंजाप्रमाणे तुपाबरोबर त्यांचे सेवन करावे. अश्वगंधाचे फळ तेल तूप याच्याबरोबर घ्यावे. 1 पल वाचूर्ण हे तूप मध दुधाबरोबर घ्यावे. 1 पल अशोकाचे चूर्ण हे तूप दूध मध दुधाबरोबर घ्यावे. लिंबाचे तेल व मध यांचे नस्य करावे, त्याने केस काळे होतात. लिंबाचे तेल मध यांचे नस्य करावे काळ्या केसांसाठी. लिंबाचे रस लिंबाचे तेल व मध याचे नस्य करावे व त्याने केस काळे होतात. मूळ अथवा तूप किंवा मध याबरोबर खावे व फक्त दुधात राहावे. पुष्पांडिकाचे चूर्ण मध तूप दुधाबरोबर घ्यावे. दुधावर राहावे. याचप्रमाणे शालुकीचे चूर्ण हे भोंग्याच्या मध किंवा तुपाबरोबर घ्यावे. कटुरतुंबीचा तेलाचा नस्य करावे. त्रिफळा पिंपळी सुंठ यांच्या सेवनाने आयुष्य वृद्धी होते. चित्रक सुंठ विडे